तर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बुरसेवाडीतील डोंगर दऱ्यांच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा गावात ठाकर समाजाची अवघी 4 ते 5 घरे आहेत. याच घरांपैकी एका घरात 90 वर्षांचे आनंदा गावडे आपल्या कुटुंबासह राहत होते. मात्र 27 जुलैच्या पावसानं या कुटुंबावर काळाचा घाला घातला. मुसळधार पावसामुळे घराची भिंत अचानक कोसळली आणि आनंदा गावडे यांना भेटण्यासाठी आलेली त्यांची मुलगी ढिगाऱ्याखाली अडकली. मात्र घरातील आणि शेजाऱ्यांनी जीवाची बाजी लावत दोघांनाही बाहेर काढलं. सुदैवानं मुलगी बचावली आहे, पण 90 वर्षांच्या आनंदा गावडे यांचा मृत्यू झालाय. आजही या कुटुंबाचं घर त्याच दयनीय अवस्थेत आहे. उर्वरित पडलेल्या भिंतीच्या जागी कुटुंबानं स्वतःच्या पैशातनं प्लॅस्टिकचा कागद लावून कसाबसा निवारा उभा केलाय. आजूबाजूला जंगल आहे, बिबट्यांचा वावर असतो. घराभोवती उदरनिर्वाहासाठी शेळ्या सुद्धा पाळलेल्या आणि अजूनही त्यांच्या डोक्यावर कायम भीतीचं सावट आहे. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी अविनाश पवार यांनी. बघूया. या बुरसेवाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बुरसेवाडीमध्ये ही सगळी ठाकर समाजाची घरं आहेत. खरं तर पावसाळ्यामध्ये ही सगळी जी काही भेंडाच्या विटांची घरं आहेत, म्हणजे मातीच्या विटा आहेत त्या, आणि वर कौलं अशा पद्धतीने ही घरं आहेत. या घरामध्ये पाऊस जेव्हा होतो तेव्हा अनेकदा या भिंती कोसळतात. असेच एक घर, या घरामध्ये भिंत कोसळली आणि त्याच्यामध्ये 90 वर्षांचे जे आजोबा होते ते भिंती खाली काढले गेले. एक मुलगी होती त्यांची जी भेटायला आली होती, ती देखील त्याच्या खाली काढली गेली. ह्या घरातली ती घटना होती. आणि यानंतर आपण ही बातमी दाखवल्यावर सुद्धा इथे केवळ 2 ह्या ज्या बॅगा दिसत आहेत इकडे, तर ह्या रेशनिंगच्या बॅगा ह्या केवळ प्रशासनाने त्यांना आणून दिल्या. मात्र अद्यापही त्या अशाच पद्धतीने भीतीच्या छायेखाली वावरतात. आता ह्या ज्या घराच्या भिंती आहेत त्या सुद्धा कललेल्या आहेत आणि त्यांनी स्वतःच्याच खर्चाने आणून इथे जो काही कागद आहे, जो प्लॅस्टिकचा कागद आहे भिंत पडलेल्या बाजूला, तो आणून लावलेला आहे. मात्र अद्यापही हे संपूर्ण कुटुंब जे आहे ते भीतीच्या छायेखाली वावरत आहे. जर आपण असं पाहिलं तर इथे ठाकर समाजातली ही सगळी जी लोक आहेत ती अद्यापही अशीच भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. आता जर आपण पाहिलं तर ह्या घराची अवस्था जर आपण दाखवली तर इथे ही सगळी घरं अशीच आहेत. म्हणजे हे घर, याच्या शेजारचं घर, हे अशाच पद्धतीच्या मातीच्या विटांनी बनवलेलं आहे आणि ते पावसाळ्यात इथे कधी भिंत कोसळू शकते. आता जर पाठीमागे येऊन पाहिलं आपण तर इथे सगळा जंगल परिसर आहे. इथं बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे आणि त्याच ठिकाणी ही भिंत पडलेली आहे आणि त्याही अवस्थेत केवळ स्वतःच्या खर्चाने त्यांनी हा सगळा प्लॅस्टिकचा कागद लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते वावरत आहेत. खरं तर ह्या सगळ्या बातमीनंतर प्रशासनाला जाग येईल असं कुठेतरी वाटलं होतं. त्यांच्या समस्या ह्या सुटण्याचं नाव घेत नाहीयेत. मात्र आपण जर पाहिलं तर कुठेतरी माणुसकी जिवंत असायला हवी. हे जे 90 वर्षांचे आजोबा होते ते त्याच अवस्थेमध्ये पडून राहिले. त्यांना कोणी दवाखान्यात नेलं नाही. अखेर ते त्याच्यामध्ये मृत पावले. मात्र त्यानंतर सुद्धा आज जर आपण पाहिलं परिस्थिती तर अशीच जैसे ती परिस्थिती आहे. एकूण जर आपण पाहिलं तर ही माणसं यांना जगण्याचा हक्क आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकूणच जर आपण पाहिलं तर इथं एक अपंग व्यक्ती आहे, ही देखील त्याच घराच्या याच्यामध्ये राहतात आणि संपूर्ण जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने ही लोक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. त्यांच्याकडे रेशनिंग कार्ड नाही, आधार कार्ड नाही. हा वोटर ID जे आहे ते मात्र आहे, कारण त्यांच्याकडून मतदान करून घेतलं जातं. मतदानासाठी, त्यांची मतमोजणीसाठी किंवा मतासाठी त्यांची गिनती पकडली जाते. मात्र त्यांना जगण्यासाठीच्या ज्या काही योजना आहेत त्या कोणीही प्रशासन देत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ना त्यांना रेशनिंग कार्ड आहे, ना आधार कार्ड आहे. मग त्यांच्या जगण्याचा हक्क हिरावून घेतलाय की काय आपण, अशीच परिस्थिती निर्माण झाली. आता तरी प्रशासन जागं होणार का, हाच खरा प्रश्न आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, बुरसेवाडी, पुणे. दरम्यान माध्यमांनी बातमी केल्यानंतर प्रशासनाला गावडे कुटुंबाची आठवण का झाली असा सवाल आनंद गावडे यांच्या मुलानं केलाय. म्हणजे काय, कोण आलो होतं का नाही पाहिलं? आली होती ना ग्रामपंचायतली, ते शिपाई आला होता. परत अजून ती सरपंचीन आली होती, ती आली होती. बाकी तुम्हाला सांगितलंय ते पितळाचं काय करणार? काय ते मी नव्हतो ना, मंडळी होती, ते मला नाही बोलत. ठीक आहे. आता इथं दुसरं कोणी आता इथं रेशनिंग बिशनिंग काय आणून दिलं का तुम्हाला? हा, 2 पिशवी आणल्या तर तिथून रेशनिंग दिलं. आणि इथं आता हे घरकुल बिरकुल आता सगळ्यांचीच अशी घर आहेत ना, ते काय बाकीचं सांगितलं कोणी? काय नाही. आता ते सांगत होती, पण आता ती मंडळी माय बोलत होती, मला नाही बोलता येत ते फोन मध्ये.
तर अशा प्रकारे आपण पाहतोय की हा जो इथला सगळा ठाकर समाज आहे, आपण इथलंच हे वार्तांकन केलं होतं कशा पद्धतीने इथं 90 वर्षांचे जे आजोबा आहेत ते भिंतीखाली गाडले गेले होते पावसात. त्याच्यानंतर तब्बल 3 ते 4 दिवस ते त्याच अवस्थेमध्ये पडून होते. इथं येऊन त्यांची कोणी चौकशी केली नाही, अखेर ते त्याच्यामध्ये मृत पावले. त्यानंतर आता कुठेतरी याला वाचा फुटेल आणि काहीतरी मदत मिळेल अशी अपेक्षा या दुर्बल घटकातल्या नागरिकांना होती. मात्र केवळ रेशनिंगच्या काही 2 बॅगा दिल्या त्यानंतर खरं तर आजही त्याच अवस्थेमध्ये इथले हे सगळी कुटुंब वावरत आहेत. अजूनही पावसाळा सुरूच आहे, कधी एखादी घटना होऊ शकते, त्याच्यामध्ये कोणी दगावू शकतं. सतत भीतीच्या छायेखाली कुटुंब वावरत आहेत. प्रशासनाला जाग येणार कधी हा सातत्याने सवाल विचारला जातोय. मात्र एखाद्याचा बळी गेल्यानंतर सुद्धा प्रशासन जाग होत नाही याचं एक उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. अविनाश पवार, NDTV मराठी, वाडा. तर याच गावडे कुटुंबियांसोबत आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केलेली आहे अविनाश पवारांनी, ती सुद्धा बघूया. तालुक्यातल्या बुरसेवाडी या गावात मी आहे. हा जो रस्ता आहे बाजूला तो आहे भीमाशंकरकडे जाणारा, म्हणजे राजगुरुनगरकडून भीमाशंकरकडे जाणार. त्या चासकमान धरणाच्या आसपास इथे काही ठाकर समाजाची घर आहे. आता काही दिवसांपूर्वी पावसामध्ये इथे जे मी पाठीमागे एक घर दाखवतोय, ह्या घराची भिंत पडून 90 वर्षांचे आनंदा गावडे जे आजोबा होते ते त्यांच्या मुलीसह गाडले गेले होते. त्याच्यामधून त्यांना बाहेर काढलं गेलं. मात्र ज्या जखमा झाल्या या जखमामुळे त्यांना इथे अक्षरशः पडून राहावं लागलं. त्याच्यानंतर 3 ते 4 दिवस ते त्याच अवस्थेत पडून होते आणि इथले जे काही सरपंच होते ते केवळ येऊन फोटो काढून गेले. मात्र त्यांना मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. शेवटी 3-4 दिवस याच ठिकाणी पडून त्यांनी शेवटी प्राण सोडले. आता प्रशासनाने केवळ इथे जर आपण पाहिलं तर ह्या 2 बॅगा ज्या आहेत त्या रेशनिंगच्या तेवढ्याच आणून ठेवलेल्या आहेत. मात्र इथं ज्या पद्धतीने आजही ते भीतीच्या छायेखाली वावरतात, भिंती कललेल्या आहेत, अजूनही केव्हाही पावसामध्ये घर पडू शकतं अशी परिस्थिती आहे. मात्र कोणत्याही प्रकारचं प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. आता सुद्धा इथं त्यांचे काही घरातली लोक आहेत ती गेली होती की पंचनामा केला नाही, आम्हाला मदत मिळाली नाही. कुठे गेला होता तुम्ही, काय परिस्थिती? सर आम्ही आंबेगाव तालुक्यातून आलो होतो. पाहुणे लागतात म्हणून पंचनामा झालाय का नाही त्यासाठी चौकशी करायला आलो होतो. आताच सरपंच मॅडम आणि ग्रामसेवक मॅडम लाईनला भेटलो. तर त्या बोलल्या की आम्हाला आता मला नवीन चार्ज भेटलाय, अजून मी कंटिन्यू या ठिकाणी नाही झाली. ऑलरेडी मला 2 गावं आहेत, महसुली गावं. आणि ही मला घटना कधी घडली? सर ही 26 तारखेला भेटली, 26/7 बरोबर, 26/7/2026 त्याच्यानंतर सुद्धा अजून पंचनामा? हा, उद्या 1 महिना होईल सर या गोष्टीला. की त्यामध्ये माझे आजोबा आणि मावशी या ठिकाणी दडपले होत्या. पहाटे 2 वाजता झाल्यामुळं आरडाओरडा केल्यानंतर शेजारचे पाहुणे वगैरे येऊन त्यांना ते बाजूला काढण्यात आलं ढिगाऱ्या खालून. आणि प्रकृती खालवलेली होती पूर्ण. आणि परिस्थिती नसल्यामुळं त्यांना ते उपचाराला नेता नाही आले. आणि त्या दरम्यान 6-7 दिवसामध्ये ते वारले गेले, एक्सप्रेस झाले. त्याला कोणी उपचाराला साधं दवाखान्यात न्यायला खरं तर पैसे नाही लागत, शासनाच्या अनेक योजना आहेत. हा, ते आहे, पण कमी त्यांना त्या गोष्टी नाही कळत बाबा, त्या अडाणी आहेत. पण गावचे प्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधी आहे, यांनी तरी कमी कमी थोडाफार त्यांना सांगितलं असतं बाबा 108ला कॉल करून सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन जा, तिला रिपोर्ट आपण मेडिकल करा, त्यांना काय लागलं त्याची पट्टी वगैरे करून इंजेक्शन देऊन ऍडमिट ठेवता आलाच थोडे दिवस. पण त्या गोष्टी नाही झाल्या त्यांच्याकडून. पण कुठेतरी माणुसकी हरवली असं वाटतंय. कारण ही जी व्यक्ती होती 90 वर्षांचे आजोबा, इथं ते वारले ना, काय घटना घडली होती? ते रात्रीच्या वेळेला खूप पाऊस सारखा चालू, आठवडाभर पाऊस चालल्यामुळे ते पडलं. रात्री 2 माणसं झडपली गेली ना, मार लागल्यामुळे मग ते म्हातारा जगलेच नाही जास्त दिवस. उपचार केला असतं तर टिकले असतं, उपचार झालाच नाही ना. तुम्ही इथं शेजारीच राहता? हा, वरल्यावर राहिला इथे. तुम्हाला कधी घटना कळली? आम्हाला वर आवाज जात नाही, खाली काय घडलं ना आवाज नाही, आणि वर काय घडलं खाली येतो पण आवाज जात नाही. आम्ही वर राहिला इथे. पण हे जे आणि बाबा पाऊस होते, सारखाच चालू, पाऊस सारखाच चालू. पण हे जे 90 वर्षांचे आजोबा होते ते अजूनही काही वर्ष जगले असते असे त्यांच्या घरच्यांचं म्हणणं आहे. मात्र कुठेतरी माणुसकी आपली जिवंत आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी संपूर्ण ही घटना आहे. कारण ते बाबा त्या याच्यामध्ये भिंत पडून जखमी झाले, त्यानंतर इथे कोणी मदतीसाठी आलं नाही. आणि ह्या बुरसेवाडी गावचे जे सरपंच आहेत त्यांनी येऊन फक्त फोटो काढला, उपचाराच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले नाहीत. एवढंच नाही तर आता जवळजवळ महिना उलटून गेलाय तरी देखील पंचनामा सुद्धा या घटनेचा नाही. आणि केवळ हेच कुटुंब नाही तर इथे असणारी सगळी जी कुटुंब आहे ती अशा भीतीच्या छायेखाली वावरतात. कधी पाऊस पडत असेल तर केव्हा भंत पडेल आणि त्यामध्ये आमचा मृत्यू ओढवेल
अशी जी काही भयाचं वातावरण आहे त्याच्या खाली ते वावरताना दिसत आहेत. आता तरी प्रशासन पुढे येणार का, ह्या कुटुंबाला मदत मिळणार का, हाच खरा प्रश्न आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, बुरसेवाडी. दरम्यान गरीब असल्यामुळे उपचार न मिळाल्यानं वृद्धाचा मृत्यू झाला असा आरोप बुरसेवाडीच्या सरपंचांनी केलाय. तुम्ही गेला होता, फोटो काढला होता, त्याच्यानंतर काय? मी तिथं गेले होते, जाऊन आले आणि फोटो वगैरे काढले, भाऊसाहेबांना फोन केले, तलाठी भाऊसाहेबांना, ग्रामसेवक मॅडमला. तर सुट्टी होती त्या दिवशी. तर तलाठी भाऊसाहेब खेडवरनं येत होते आणि मी ते झालं आणि आमचं बाळ छोटं होतं म्हणून मी घराकडे गेले. तलाठी भाऊसाहेब आले, त्यांनी पंचनामा केला तिथं येऊन. पंचनामा अद्याप झाले नाही. महत्वाचं म्हणजे हे जे आनंदा गावडे होते 90 वर्षाचे, 4-5 दिवस तिथंच पडून होते, त्यांचे उपचार सुद्धा झाले, त्यांना कोणी नेलं सुद्धा नाही. माणुसकी आहे ना, माणुसकी जिवंत आहे ना, असं कसं बोलतो? 4-5 दिवस तिथे उपचाराविना तिथे पडून होते. नाही, बाबांना आमचे शिपाई गेले होते तिथं, बाबांना दवाखान्यात न्यायला सांगितलं होतं आणि उपचाराविना पडून होते, असं नाही. शिपायाने का नेलं? असं नाही, उपचाराविना शिपायाने का नेलं? ते मुलीकडे गेले होते बाबा, 4-5 दिवस तिकडे होते. अहो, तिथे पडून होते काही. अहो, आता मी तिथंच राहते त्यांच्या जवळच. तुमचं म्हणणं आहे की पडून नाही, परंतु ते सांगतायत की पडून. पण ठीक आहे, जो पंचनामा आहे तो का झाला नाही? तुम्ही ग्रामसेवक आहात, पंचनामा अजूनही झाले. सर, मी चार्ज आता घेतलाय. माझ्याकडे हे गाव ऍडिशनल आले आता 4-5 दिवस झाले. पण याच्या अगोदर कोण होतं मग त्यांनी पंचनामा केला? त्यांनी केलेला आहे पंचनामा, तर त्याच्यावर कोरा कागद आहे, त्याच्यावर सह्या आहे. पाहावं लागेल. तर यांचं उत्तर आहे पाहावं लागेल. ग्रामसेवक आहेत आणि या सरपंच आहेत. जवळजवळ 4-5 दिवस ते बाबा उपचाराविना त्या ठिकाणी पडून होते आणि मी स्वतः तहसीलदार जे बेडसे आहेत त्यांना फोन केला. त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही तातडीने इथे कोणाला तरी पाठवतो. त्याच्यानंतर देखील आपण जाऊन जेव्हा वास्तव स्थिती पाहिली, तिथे केवळ त्यांना रेशनिंग दिलं गेलेलं आहे आणि अद्यापही त्या घराचा पंचनामा पूर्ण नाहीये. ते आजही भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. जर अशा पद्धतीने काम होत असेल आणि माणुसकी कुठे हरवली आहे का, खरं तर हा प्रश्न आहे. प्रशासन इतकं ढिम्म असल्याचं जे वास्तव समोर येते ते अतिशय वेदनादायक आहे. आता यावर कशा पद्धतीने कारवाई होते हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, बुरसेवाडी. दरम्यान गावडे कुटुंबाला तातडीनं सुरक्षित निवारा द्यावा आणि आर्थिक मदत उपलब्ध करून योजनांचा लाभ द्यावा अशी मागणी तहसीलदारांनी केली. मी आता एक खेड तहसील कार्यालयामध्ये, ज्या ठिकाणी तहसीलदार आणि नायब तहसीलदार आहेत. खरं तर खेडच्या बुरसेवाडीमध्ये जे प्रकरण घडलं, आनंदा गावडे 90 वर्षांचे जे वृद्ध भिंत पडून मरण पावले, त्याच्यानंतर त्याचा पंचनामा का झाला नाही किंवा या संदर्भात त्यांना उपचार का मिळाले नाहीत, या बाबतीत जेव्हा सरपंच यांनी फोटो काढले, मात्र इथं तहसीलदारांशी जेव्हा मी चर्चा केली तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं PM सुद्धा झालं नाही, त्यामुळे त्यांना त्या बाबतीतली मदत मिळणार नाही. आता हे दुर्बल घटकातलं कुटुंब आहे, जे ठाकर समाजातलं आहे. आता यांना उपचार मिळाले नाहीत, ते उपचाराविना तिथे पडून राहिले, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. आता असं सांगितलं जात आहे की त्यांना दुसऱ्याच कारणासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं, असं प्रशासन सांगतंय. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नक्की गौड बंगाल काय आहे? कारण एक वृद्ध ठाकर समाजाचा भिंत पडून उपचाराअभावी मरण पावला, त्यानंतर त्याचा पंचनामा झाला नाही. एकूणच सगळ्या बाबतीत अनेक प्रश्नचिन्ह उभं राहत आहेत आणि बुरसेवाडीच्या ज्या सरपंच आहेत महिला, त्यांनी फोटो काढला, मात्र त्यांना उपचाराला पुढे का पाठवता आलं नाही. अशा अनेक गोष्टींचा जेव्हा उहापोह होतो तेव्हा कुठेतरी माणुसकी हरवली आहे का, हाच प्रश्न उपस्थित राहतो. अविनाश पवार, NDTV मराठी, खेड.